ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेथे सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. या ओवीमध्ये ज्ञानाचे खरे स्वरूप आणि व्यावहारिक जगातील ज्ञान यातील फरक स्पष्ट केला आहे. आत्मज्ञान हे खरे ज्ञान आहे, तर सांसारिक व्यवहार आणि उपजीविकेसाठी मिळवलेले ज्ञान हे विज्ञान आहे. प्रपंचालाच सत्य मानणे हे अज्ञान आहे, असे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आहे. अथर्व शीर्षामध्ये आपण म्हणतो, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. गणपतीला ज्ञानमय आणि विज्ञानमय असे म्हटले आहे. ज्ञानमय म्हणजेच ज्ञानस्वरूप, विज्ञानमय म्हणजे सृष्टीचे सखोल ज्ञान देणारा असा हा गणेश. जिथे विचार आणि तर्क संपतात ते खरे ज्ञान. विज्ञान हा व्यावहारिक जगातील ज्ञानाचा, उपजीविकेच्या साधनांचा आणि इंद्रियांद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचा भाग आहे. प्रपंचातील या व्यावहारिक ज्ञानालाच खरे मानणे आणि त्यातच अडकून राहणे हे अज्ञान आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, तर काही जाणकारांच्या मते विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. प्रपंच म्हणजे दृश्य विश्व, जसे भासते तसे सत्य मानणे हे विपरीत ज्ञान होय. आणि ज्ञानशक्तीच्या दृष्टीने हे परमात्मा स्वरूप आहे हे जाणणे हे विशेष ज्ञान आहे. विशेष ज्ञान हे 4 प्रकारचे असते. उपजत ज्ञान हे ज्ञान जन्मतः प्राप्त असते. प्राण्यांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येते. गाईचे वासरू जन्मल्याबरोबर काहीही न शिकवता लगेचच गाईचे दूध प्यायला लागते. भूक लागल्यावर रडणे हे बालकांना असलेले उपजत ज्ञान आहे. दुसरा प्रकार म्हणजे प्राप्त केलेले ज्ञान. हे ज्ञान आई-वडील, शिक्षक, समाज यांच्याकडून प्राप्त होते. शाळा, कॉलेज, विद्यापीठ यामधून हे ज्ञान प्राप्त होते. तिसरा प्रकार म्हणजे उत्स्फूर्त ज्ञान. हे ज्ञान शिकवून प्राप्त होत नाही, तर ते उत्स्फूर्तपणे येते. चौथा प्रकार म्हणजे अंतर्ज्ञान, म्हणजे जाणीवपूर्वक विचार किंवा तर्काशिवाय एखादी गोष्ट लगेच समजून घेण्याची किंवा जाणवण्याची क्षमता, ज्याला आपण अनेकदा अंतस्थ प्रेरणा अर्थात गट फिलिंग म्हणतो, म्हणजेच आतून येणारी जाणीव किंवा इंट्युशन. शास्त्रज्ञ, साधुसंत यांना हे उत्स्फूर्त ज्ञान आणि अंतर्ज्ञान होते. शास्त्रज्ञ शोध लावतात तेव्हा ते ज्ञान उत्स्फूर्तपणे किंवा इंट्युशनने प्राप्त होते. शास्त्रज्ञ हे जेव्हा अंतर्मुख होतील तेव्हा ते ऋषीच होतील. वेद हे अपौरुषेय आहेत. ते ऋषीमुनींच्या निश्वासित म्हणजेच श्वासामधून आलेले आहेत असे म्हटले जाते. अनेक ऋषींच्या अनुभूतीतून, आत्मज्ञानाच्या प्रचितीतून निर्माण झालेले हे ज्ञान आहे. ऋषीमुनी हे एक प्रकारे शास्त्रज्ञच आहेत. त्यांच्या ग्रंथांमधून अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा ठिकठिकाणी उल्लेख आढळतो. माहिती आणि प्रमेय आढळतात. ऋषी पतंजलींची योगसूत्रे, प्राणायाम, ऋषी वात्सायन यांनी लिहिलेली कामसूत्रे आजही जशी आहेत तशी जगाने मान्य केली आहेत. त्याचा जगाला उपयोग होत आहे. वेदशास्त्रामध्ये अशा प्रकारे ज्ञान आणि विज्ञान याचा व्यापक दृष्टिकोन सांगितला आहे. आधुनिक व्यवहारामध्ये विज्ञान हा शब्द सायन्स या अर्थाने वापरला जातो. यामध्ये विविध शास्त्रे येतात. ही शास्त्रे शून्यातून निर्माण झालेली नसून ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनांचा आणि विज्ञान मांडणीचा त्यांना निश्चितच उपयोग झालेला आहे आणि औद्योगिक क्रांतीनंतर या सर्वांचा वेगाने विकास होत आहे.